बेजबाबदारपणा आणि ढिसाळ कारभारामुळे गडचिरोलीमध्ये मृत्यू झालेल्या 3 मुलींप्रकरणी संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमचा रद्द करण्यात आलाय। मात्र या घटनेवरून विरोधकांनी आदिवासी खात्याच्या मंत्र्यांवर टीका करत सरकारला प्रश्न केलेत। पाहूयात। गडचिरोलीतल्या एका आश्रमशाळेत 6 मुलींना सर्पदंश होऊन तिघींचा जीव गेल्यानं महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली आहे। त्यापैकी एक मुलगी 33 तासांपासून बेशुद्ध अवस्थेत आहे। गडचिरोली जिल्ह्यामधल्या धानोरा तालुक्यामधल्या जपातलाईच्या आश्रमशाळेत हा धक्कादायक प्रकार घडला। आश्रमशाळेतील वसतिगृहाच्या एका खोलीत मुली झोपलेल्या असताना विषारी सापानं चावा घेतला। 1 तासानंतर शिक्षक शाळेमध्ये आले आणि मुलींना उपचारासाठी नेण्यात आलं। वेळेमध्ये उपचार न मिळाल्यामुळे 3 मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला। या आश्रमशाळेत 233 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। या मुलींची एकाच खोलीमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आश्रमशाळेत खाटा नसल्यानं मुलींना जमिनीवर हंतरून टाकून झोपावं लागतं। 3 महिन्यांपूर्वीही या आश्रमशाळेमध्ये एक विषारी साप निघाला होता। या घटनेवरून विरोधकांनी टीका केल्यानंतर सरकारनं संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्दचा निर्णय घेतलाय। कोणत्याही वसतिगृहात 3 मुलींचा सर्पदोषाच्या मुळे जर मृत्यू होत असेल तर ही बाब दुर्दैवी आहे। आरोग्यमंत्री काय झोपा काढतात आहे का आरोग्यमंत्री केवळ कॅबिनेटमध्ये काही मोहाचा अर्क देऊन स्वतःची पाठ थोपटून घेतात का? याचाही विचार या पार्श्वभूमीवर करत असताना ते अजिबात गंभीर नाहीत। झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, ओरिसामध्ये आदिवासींवर ज्या प्रकारचे अत्याचार सुरू आहेत ते अत्यंत भयंकर आहेत। 3 मुलींचा मृत्यू जर हे देवेंद्र, मी तर सांगणाऱ्या आदिवासींना तिकडे साप पकडा, गडचिरोलीमध्ये मुंबईला या आणि मंत्र्यांच्या घरात सोडा, मग त्यांना कळेल मृत्यूचं भय काय असतं ते। जे संस्था चालक ही शाळा चालवतात, आश्रमशाळा चालवतात, त्यांची जबाबदारी असते की विद्यार्थ्यांची सुरक्षा, कारण 2000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे अनुदान हे संस्था चालक घेतात। त्यामुळे या घटनेची पहिली जबाबदारी काँग्रेसच्या नेत्यांची आहे। आता संजय राऊत काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी जाऊन साप सोडणार आहेत का? दरम्यान यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेत शासकीय अनुदान घेत असतानाही सुविधा देत नाहीत। या आश्रमशाळेची ज्या अधिकाऱ्यांना तपासणी करून अहवाल दिला त्याच्या निलंबनाच्या सूचना दिल्यात। रस्त्यावरच्या आश्रमशाळांची केवळ पाहणी करू नका, अंतर्गत भागातील आश्रमशाळांची सुद्धा नियमित तपासणी करा। मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्वंकष तपासणीची यंत्रणा उभी करावी अशा सूचना दिल्यात। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।